नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमृत योजनेबद्दल अ, टायपिंगवाल्यांना ₹6,500 अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. ज्याही विद्यार्थ्याची टायपिंग झालेली असेल त्यांना थेट त्यांच्या डी-बी-टी थ्रू ₹6,500 गव्हर्नमेंट अमृत योजनेमार्फत देत आहे. त्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म ऑनलाईन फॉर्म कसे भरावे त्याची लिंक या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही हे पाहताय की हे अमृत योजनेचे पोर्टल आहे, याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता. आपण सर्वप्रथम पाहूया की क्रायटेरिया काय आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे आणि त्याचप्रमाणे टायपिंग कोणती हवे, कसे हवे इत्यादी माहिती सर्वप्रथम पाहूया. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेससुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहूया की सर्वप्रथम डॉक्युमेंट्स कोणते हवे आहेत. त्यानंतर समोर पाहूया की आपण कुठल्या कास्टसाठी आहे. फॉर एक्झाम्पल SC, ST, OBCला. तर या ठिकाणी तुम्ही पाहता की डॉक्युमेंट्स आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी नंबर 1 आहे आधार कार्ड. त्यानंतर बँक पासबुक. या ठिकाणी आधार कार्ड असणे मॅन्डेटरी आहे. कारण की आधार कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला आधार OTPसुद्धा या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट असणेसुद्धा गरजेचे आहे. त्याचनंतर तुमची जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तो जवळ असणेसुद्धा आवश्यक आहे फॉर्म भरताना OTP येण्यासाठी. त्यानंतर नंबर 1 आहे आधार कार्ड. त्यानंतर नंबर 2 आहे बँक पासबुक. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला. फॉर एक्झाम्पल EWS सध्याचे आर्थिक वर्ष. जर का तुम्ही EWSमध्ये बनवत असाल तर तुम्हाला नवीन सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे आर्थिक वर्षातील. त्यानंतर उत्पन्न दाखला झाल्यावर त्यानंतर शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे TC वगैरे असणे गरजेचे आहे. त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरी असे तुमच्याकडे 6 डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आहेत. कास्ट सर्टिफिकेट वगैरे अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला जवळ बाळगणे आवश्यक आहे फॉर्म भरताना. त्यानंतर या ठिकाणी पाहूया की समोरची माहिती. या ठिकाणी पाहता की टायपिंगसाठी खुशखबर म्हणजे खुशखबर प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना ₹6,500 प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देणे आहे. ज्यांची GCCTBC म्हणजे संगणक टायपिंग परीक्षा उत्तीर्ण केली आहेत. म्हणजे ज्यांनी संगणक टायपिंग पास केलेले आहेत त्यांच्यासाठीच ही फक्त योजना आहे. ज्यांची टायपिंग चालू आहे किंवा ज्यांची टायपिंग तुम्ही करसाल त्यांच्यासाठी नाही. ज्यांची टायपिंग झालेली आहे त्यांच्यासाठीच फक्त ही योजना आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहूया की आपण योजनेचा लाभ. या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे कोण्या वर्गासाठी आहे तर हे या ठिकाणी पाहता तुम्ही महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी योजना लागू राहील. म्हणजे जे खुल्या वर्गातील कॅन्डिडेट आहेत तेच फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकतात. ते कोणते आहेत तर ते सुद्धा आपण समोर पाहूया कोण या ठिकाणी अप्लाय करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी 2 नंबरचा मुद्दा आहे शैक्षणिक पात्रता किमान 10वी पास असणे गरजेचे आहे. त्यानंतर वयाची लिमिट आहे 18 वर्ष पूर्ण असावे आणि 45 वर्षापर्यंत. सोबतच अर्जदार कुटुंबातील कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असणे गरजेचे आहे. म्हणजे मित्रांनो 18 ते 45 वर्षापर्यंत वयाची लिमिट आहे. 10वी पास असणे गरजेचे आहे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे हा क्रायटेरिया ठेवला. मित्रांनो, या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे कोणता खुला वर्ग या ठिकाणी अप्लाय करू शकतो ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलवर हे कात्रण ठेवलेलं आहे. हे PDF ठेवलेले आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील. या ठिकाणी पाहताय की तुम्ही खुल्या सार्वजनिक वर्गातील उपलब्ध स्त्रोतातील त्यानंतर अनुक्रमांक 1 आहे ब्राह्मण, 2 आहे कायस्थ, कोमटी वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अयंगार, पुरोहित, पटीदार, नायर, नायडू, कम्मा. त्यानंतर इकडे कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी अशा प्रकारे या ठिकाणी एकूण 25 खुल्या वर्गातील जातीवाले या ठिकाणी अप्लाय करू शकतात. कास्टवाले अप्लाय करू शकतात. अदर या ठिकाणी सध्या त्यांना चालू झालेलं नाही. जेव्हाही SC, ST किंवा OBC यांना हे चालू होणार आहे त्याची अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे. चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी यासाठी.
सो मित्रांनो, अशा प्रकारे हा अमृत योजनेमार्फत खुल्या वर्गासाठी ही योजना सुरू आहे. आता आपण या ठिकाणी पाहूया की लास्ट तारीख वगैरे. मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला अमृत योजनेबद्दल माहिती सांगितली असून याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. जर का तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तुमची टायपिंग वगैरे झाली असेल, तर तुम्ही 30 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब अपडेट सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि टेक्निकलच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. समोर व्हिडिओ ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा येणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24च्या आतमध्ये येणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.